तुमची परिस्थिती मी समजू शकतो। ही खोटी खोटी पार्टी आणि त्यात ते फालतू नाच गाणं। तुमची अवस्था काय झाली असेल आम्ही समजू शकतो। दादा, हे पार्टी पर्यंत ठीक होतं, पण नाच गाण्याला तुम्ही नक्कीच नाही म्हणू शकला असता। म्हणू शकलो असतो, पण नाही म्हटलं, दिली परवानगी। म्हटलं बघूया, त्या निमित्ताने घरातल्या लोकांचे खरे रंग दिसतील। आता ती गायत्री बघ ना, कालपर्यंत माझ्यासमोर उभा राहून बोलण्याची हिंमत नव्हती तिची। मला पाहिलं तरी बुद्धी बंद पडायची तिची। आता त्याच बुद्धीतून नाच गाण्याची कल्पना बाहेर आली। तिच्या डोक्यामध्ये नाच गाण्याची कल्पना का आली माहितीये का? कारण ती तमास गिरणीची नात आहे, तेच रक्त वाहते, तीच कल्पना येणार डोक्यात। तो भाऊ तसलाच, गायत्री तसलीच। पण तू फार वेगळा आहेस, तुला आपल्या आबरूची काळजी वाटते। तुझ्यामध्ये ती माझ्यासारखी आग आहे, आग। मला नेहमीच तुझा अभिमान वाटत आलाय। त्या सगळ्या कुटुंबामध्ये तू फारच वेगळा आहेस रे, आवडत आहेस माझा। पण दादा, हे नाच गाणं तुम्ही आता पण थांबवू शकता। करू दे ना त्यांना, जरा मजा करू दे, 4 दिवस आनंद साजरा करू दे। आणि तुम्ही सुद्धा सहभागी व्हायचं बरं का त्याच्यात। असं वेगळं राहायचं नाही, सहभागी व्हायचं। नाही दादा, नाही जमणार। मला पण नाही जमणार। जमलं पाहिजे, माझ्यासाठी जमवा। त्या नाच गाण्यामध्ये दोघेही सामील व्हा। तुम्ही त्या कोंबड्यांना पाहिलंत खाटीकखान्याकडे घेऊन जाताना? पिंजऱ्यामध्ये बंद असतात, छान प्रवास चालू असतो। त्यांना असं वाटतं की मस्त आपण प्रवासाला निघालोय, कुठेतरी पिकनिकला निघालोय। पण त्यांना हे माहित नसतं की पुढे जाऊन आपल्याला खाटीकखान्यामध्ये कापण्यात येणार आहे। तसं आहे, म्हणून माझं ऐका, त्या सगळ्या नाच गाण्यामध्ये सहभागी व्हा। आजी, काय झालं ग? तू खुश का दिसत नाही? दादांनी पण आता नाच गाण्याला परवानगी दिली आहे ना, तू आनंदी असायला हवं। काय झालं? तुम्हा दोघांसाठी तर आनंद आहेच, पण का कुणास ठाऊक माझं मन मानायला तयार नाही। कदाचित एवढ्या आनंदाची मला सवय नसेल म्हणून होत असेल, पण तुम्हा समजासने वाटतंय ना व हे खरं असावं। झालं तर मग, आणि हे समज खरं असेल तर मरताना माझ्यासारखं सुखी कोणच नसेल। आजी, यांनी जेव्हा पहिल्यांदा माझ्यावर त्यांचं प्रेम व्यक्त केलं होतं ना, तेव्हा मलाही विश्वास बसत नव्हता। ते माझ्या घरी आले होते, मला जीव तोडून सांगायचा प्रयत्न करत होते, पण मी नाही म्हणत होते। कारण हेच, तुम्ही म्हणता तसं एवढ्या सुखाची सवयच नव्हती। खरंय, सारखी भीती वाटत होती, पण मी ते स्वीकारलं। आणि आज माझ्या इतकी सुखी कोणीच नसेल। तुमच्यासारखं जीवापाड प्रेम करणारी माणसं भेटली आजी, मला माहित आहे असा बदल पटकन पचनी नाही पडत। होय, पण तरी दादांमध्ये आता बदल झाला। खरं म्हणजे त्यांच्या स्वभावात जे नाही त्याला, म्हणजे नाच गाण्याला त्यांनी परवानगी दिली। आजी, तुम्हाला तर हेच पाहिजे होतं ना? तुम्ही दोघं इथे आहात होय, मी अख्खं घरभर शोधते तुम्हाला। अच्छा, अगं पण काय शोधत होतीस? अरे, तुमच्या दोघांचा पण डान्स बसवायचा आहे। चला रिहर्सल चालू करूया। नाही नाही, नको नको, मी नाही नाचणार। मी कधीच नाही नाचले। नाही नाही, आता नाही म्हणायचं नाही। हे दादा, तू सांग ना।
हाय 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 अनबिलीव्हेबल. लाजताना किती सुंदर दिसते. बरं पठ्या, बायकोचं कौतुक कसं करतोय? हा, असंच बायकोचं कौतुक करत जा. बायकोचं कौतुक करताना अजिबात थकायचं नाही. बायकोला पैशा पाण्याची नाही र, तिच्या कौतुकाची आशा अपेक्षा असते या. पण आपल्या मराठी बायांना कौतिक सोडून समद मिळतं या. हा, काय लाजली बघ लाजली. लाज लाजरी गोड गोजरी होणार बाई तू नवरी. लाजताना तुझी बायको किती गोड दिसते रे. गोड म्हणजे एकदम गुलाबजामच. जेवण लाजून केली ती. मग काय तू इथं काय समाधी घ्यायला आलास काय? जा तिला तयार कर. जातो. जा तिच्या मागे. आणि गायत्री, तिला चांगलं शिकव. हो. हा, जा तू बी जा. देवी आई, माझ्या शंका खोट्या ठरेव ग. आणि हे जे समज काय घडतंय ते खरं असावं. मुक्ता, ए मुक्ता, अगं ऐक ना. मला खरंच नाही जमणार. मुक्ता, हे बघ, इथे बघ. अगं प्रयत्न करायच्या आधीच तू असं म्हणतेस तुला जमणार नाही. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. हे विचार कर ना, आपण दोघं असं मस्त एकत्र रोमॅन्टिक गाण्यावर डान्स करू. अगं किती मजा येईल. आणि तुला खरं सांगू, नाचताना आणि असं तुला छान लाजताना आम्हाला बघायला मिळेल. ए मुक्ता, अगं ऐक ना. दादा. हा, हे बघ, गायत्री पण आली आपला डान्स शिकवायला. मुक्ता वहिनी, चल आपण सुरू करूया. मुक्ता, काय झालं? का रडतीयस तू? तुम्ही नका हट्ट करू, मला नाही जमणार. अजिबात हट्ट करणार नाही. फक्त मला काय वाटतं, आपण एकदा प्रयत्न तर करून बघूयात ना. अगं आलं तर ठीक, आणि नाही आलं तर आपण सोडून देऊ. ठीक आहे? चल, ये मुक्ता, ये. चला सुरू करूया. हो, आपण सगळ्यात आधी ना काउंटिंग वर स्टार्ट करूया. ओके, चालेल. मी काय करते, दादा बरोबर करून दाखवते, तू बघ. हा, इथे. ओके. सगळ्यात पहिल्यांदी लांब जायचं, आणि दोन्ही हात पसरायचे. त्यानंतर गोल गोल फिरून आत जायचं. 1 2 3 4. ओके, पुढचं दाखवू. हा, पुढे. पुढे उजवा पाय पुढे आणि डावा बाहेर.